सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीलाही पूर आलाय। तर भीमा नदीवरील विठ्ठलवाडी या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे शिरूर, दौंड, हवेली तालुक्याचा संपर्क तुटलाय। सध्या भीमा नदी धोकादायक पातळीवर वाहतीये। पाण्याचा विसर्ग हा अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। शहरालगत असणाऱ्या व्यासनारायण झोपडपट्टीतील तब्बल 35 कुटुंबांचं स्थलांतर प्रशासनाकडून करण्यात आलं। काही कुटुंबांना नोटिसा बजावण्यात आल्या। माहिती घेऊयात, संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, प्रचंड असा मुसळधार पाऊस हा संपूर्ण आपल्या परिसरामध्ये कोसळताना आपण पाहत आहोत। काय नेमकी सध्याची स्थिती आहे आणि कुठे कुठे लोकांचं स्थलांतर झालंय? पंढरपूर शहरामध्ये असणाऱ्या नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीतील तब्बल 35 कुटुंबांचं स्थलांतर झालंय। तर 15 कुटुंबांना या प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या। आज कदाचित दिवसभरामध्ये या कुटुंबांचं स्थलांतर होऊ शकतं। सध्या पंढरपूरची भीमा नदी जी आहे ती इशारा पातळी ओलांडून वाहते आहे। 443 मीटरवर इशारा पातळी आहे, पण 443.13 मीटरनं खरं तर भीमा नदी वाहते। 1.5 लाख क्युसेक इतका विसर्ग हा सध्या भीमा नदीत आहे आणि आज दिवसभरामध्ये 1,20,000 क्युसेक इतका विसर्ग हा येण्याची शक्यता आहे। कारण उजनी धरणातून 80,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। तसंच वीर धरणातला जरी विसर्ग मंदावला असला तरी उजनीतनं सातत्याने विसर्ग येतोय। पुणे जिल्ह्यामध्ये विभाग खोऱ्यात जो पाऊस होतोय या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पावसाचं जे पाणी आहे ते दौंड मार्गे उजनी धरणात येते आणि तेच पुढे भीमा नदीत येते। त्यामुळे भीमा नदी आता इशारा पातळी ओलांडून वाहताना दिसते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत।